नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाभार्थी सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, तसंच या योजनांचा लाभ कसा घेता येईल यावर चर्चा झाली। कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मॅजिक शो, खेळ, चाय पे चर्चा, मेहंदी टॅटू आर्ट आणि LED स्क्रीनवर फिल्म प्रदर्शनाचा समावेश होता। या माध्यमातून नागरिकांना माहिती देताना त्यांना आकर्षक उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळाली। महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने राबविलेली लाडकी बहीण योजना, महिलांसाठी ST मध्ये अर्ध तिकीट, अन्नपूर्णा योजना, युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणि पोलीस मेगा भरती यांसारख्या योजनांवर चर्चा करण्यात आली। कृषी विकासासाठी महत्त्वाच्या जलयुक्त शिवार योजनेतून 3.71 लाख हेक्टर क्षेत्राचं जलसिंचन, शेतकऱ्यांचं वीज बिल माफी योजना, 1 रुपयात पीक विमा योजना आणि सौर कृषी पंप योजनेसह अन्य योजनांवर देखील सविस्तर माहिती देण्यात आली। वयोवृद्ध नागरिकांसाठी वयोश्री योजना आणि 5 लाख रुपयांचं मोफत विमा कवच यांसारख्या महत्त्वपूर्ण योजना देखील कार्यक्रमात मांडण्यात आल्या। या लाभार्थी सन्मान यात्रेस काटोलवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। नमस्कार, मी प्रियंका, आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। आता आपण काटोल इथे आलेलो आहोत। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लाभार्थी सन्मान यात्रा या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। शासनाच्या विविध योजनांबाबत या ठिकाणी माहिती मिळणार आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले नागरिक उपस्थित झालेले आहेत। त्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। आता आपल्या सोबत चंदू दादा आहेत, आपण त्यांच्याकडनं शासनाच्या विविध योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। माझं नाव चंदू नानाजी मिसळकर। आता तुमची वय काय आहे? माझं 30 वर्ष आहे वय। मला सांगा की शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घेतलेला आहे? शासनाच्या भरपूर साऱ्या योजना आहेत, त्यामध्ये युवा वर्गासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणून योजना आहे। त्यानंतर आता जस्ट आणखी या सरकारने योजना काढलेली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी की मुख्यमंत्री योजना दूत म्हणून प्रत्येक गावामध्ये त्याची काही गावामध्ये योजना दूतची नेमणूक होत आहे आणि झालेली पण आहे। त्यामुळे त्यांना 6 महिने काम मिळणार आहे गावामध्येच आणि त्यांना 10,000 रुपये एवढं मानधन मिळणार आहे गावातल्या गावात, अशी ते मुख्यमंत्री योजना दूत म्हणून योजना आहे। ते केंद्र सरकारने एक मोठी योजना राबवली आहे, ते सर्वांना माहीत आहे की हर घर जल। त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आजपर्यंत म्हणजे स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले तरीसुद्धा काही गरीब लोकांच्या घरामध्ये पिण्याची समस्या होती, ती या सरकारच्या काळात पूर्ण झालेली आणि प्रत्येक घरी आता नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे। यामुळे अशा भरपूर साऱ्या योजना आहेत, त्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फायदा होत आहे। त्याचसोबत आणखी वृद्धांसाठी योजना आहे श्रावणबाळ योजना। या योजनेच्या आधी काँग्रेस सरकारमध्ये 500 रुपये महिना मिळत होता, तर या सरकारने आल्याबरोबर 500 रुपये महिन्यापासून वाढ करत आता त्या योजनेचा लाभार्थ्यांना 1500 रुपये इतका महिना मिळत आहे आणि त्यामुळे जे वृद्ध लोक आहे त्यांना या योजनेचा नक्की फायदा होत आहे। त्याचसोबत आणखी महिलांसाठी 50% प्रवास फ्री म्हटलेला आहे, त्यामुळे महिलांना कोणत्याही गावाला जायला अर्ध्या तिकीटमध्ये त्यांचं जाणं होत आहे, म्हणजे 50% त्यांना सूट मिळत आहे आणि 75 वर्षाच्या वरील नागरिकांना संपूर्ण ST मध्ये म्हणजे प्रवास फ्री मिळत आहे। त्यामुळे सुद्धा ग्राहकांना किंवा आपल्या नागरिकांना याचा फायदा होत आहे। माझं नाव धनराज गणपतराव मेंडोले आहे। मी काटोलवरून 10 किलोमीटर नंतर मेंढकी गावला राहतो। वय ओरिजिनल आपलं वय आहे 61। मी ST प्रवास हाफ तिकीटमध्ये चालू आहे माझं आणि बाकी मी कोणतेच असे लाभ घेतलेले नाही याचे। कोणी श्रावणबाळ जसं आहे हे 65 नंतर पाहिजे, आपलं वय आता 61 आहे। कोणी आपलं धोरणच हे आहे की आपण डुप्लिकेट काम करत नाही कसं, आणि आपलं शेतमजूर धंदा आहे आपला, बाकी शेती नाही काही नाही, भूमिहीन आहे आपण। भगवान दाजीबा जुक्षणिया। अच्छा, तुम्ही शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात? आता काहीच नाही घेतलं, बस 1500 रुपये ते महिना भेटते श्रावणबाळाचा। अच्छा, तर या 1500 रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला याचा किती लाभ मिळतो आहे? आता ते ते देते ना बाई, तर ते पुरवावं लागते आपल्याला म्हातारपणात।
तुला लागते आता ते 2000 देईन तरी कमीच आहे आपल्याला. लाभार्थी सन्मान यात्रा मेळावा याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे आणि या स्क्रीनच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत त्या संपूर्ण योजना दाखवण्यात येत आहेत आणि या योजनाच्या माध्यमातून नागरिकांना कसा फायदा मिळेल आणि त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकणार याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी LED स्क्रीनच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रीती योगेश राऊत. मी राहते काटोललाच आणि जेव्हापासून BJP आली म्हणजे BJPचा कार्यकाळ आला तेव्हापासून बऱ्याचशा सुधारणा झाल्या. रोड आहे, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत डिजिटल बाबतीमध्ये. तसेच आपलं जे मोदी साहेबांनी म्हणून दाखवलं होतं तुम्हाला पैसे न्यायची गरज पडणार नाही कुठे, तुमचा मोबाईलच तुमचा पॉकेट राहील. तर ते सगळ्यात मोठी चांगली सुविधा झाली. आज जे चोरी चिटे ह्या गोष्टी होत होत्या त्या गोष्टी आता होत नाही आहे. मेन म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेफ झालं नाही का. कुठे काही गुन्हा घडून राहिला तर आपण पटकन मोबाईल थ्रू आपण पोलिसांना कुठे कॉल करू शकतो. आधी ही व्यवस्था नव्हती. आज माझं 39 इयर आहे एज, पण मी जे आता बॅग जर बघितलं तर त्या याच्या कंडिशनमध्ये कोणते अँड्रॉईड मोबाईल नव्हते. काही गोष्टी म्हणजे ज्या दूरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथपर्यंत माहीत नव्हत्या होत. आता सगळ्या गोष्टी माहिती होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी आता योजना राबवत आहे देवाभाऊ म्हणजे लाडकी बहीण योजना, ही योजना मोठ्यांसाठी तर सोडा पण गरीब लेडीजसाठी खूप चांगली आहे. कारण की जर 1500 रुपये भेटून राहिले त्यात ती स्वतःच्या ज्या काही जरूरत आहे ती पूर्ण करू शकते. कारण की हजबंड प्रत्येकच व्यक्तीचे हजबंड तिला खर्चासाठी पैसे देईल याची गॅरंटी राहत नाही. आणि प्रत्येक लेडीज हे सेल्फ डिपेंड म्हणजे राहत नाही की स्वतः ती कमवू शकत नाही. कोणत्या लेडीज कशा असते, कोणत्या लेडीज कशा असते. तर ही योजना साहेबांनी नियमित राबवायला पाहिजे एवढीच मी आशा करतो. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आपल्या भारत देशाला विकसित करण्याचं आणि याच त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारातून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना लागू करण्यात आल्या. लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर लाडका भाऊ योजना, वयोश्री योजना, त्याचबरोबर महिलांसाठी अन्नपूर्णा योजना अशा अनेक योजना आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी जलयुक्त शिवार योजना, त्याचबरोबर सौर कृषी पंप योजना अशा अनेक योजना आहेत. आणि आत्ताच आलेली जे 70 वर्षावरील नागरिक आहेत त्यांच्यासाठी 5 लाखापर्यंतचं मोफत विमा कवच योजना अशा अनेक योजना आहेत ज्या माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारातून त्यांच्या प्रयत्नातून आपल्या महायुती सरकारनं महाराष्ट्रात राबविलेल्या आहेत. आणि त्यातच काटोल इथं लाभार्थी सन्मान यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व शासनाच्या ज्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. आणि या ठिकाणी या मेळाव्यामध्ये मोफत प्रवेश आहे. अनेक नागरिकांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर महायुती सरकारनं ज्या योजना राबविलेल्या आहेत त्या योजनांची माहिती सुद्धा जाणून घेतलेली आहे. कॅमेरामॅन सचिन ढेंगरेसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर.